नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गरमागरम मटर पनीर अगदी सोप्या पद्धतीने घरामधील उपलब्ध साहित्यात आणि तीसुद्धा रेस्टॉरंटपेक्षा अतिशय चविष्ट अशी. त्याचबरोबर मटर पनीर न बनवता या सेम रेसिपीने तुम्ही आलू मटर किंवा मशरूम मसालासुद्धा बनवू शकता. यामध्ये आपण काजू, मिल्क पावडर असं कुठलंही अनहेल्दी वस्तू वापरणार नाही आहोत. चला स्टार्ट करतो आहे आपली रेसिपी. या रेसिपीसाठी इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्याच्या निम्मे आलं, एक हिरवी मिरची आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. सर्व साहित्य आपण साधारण थोडंसं तेल घालून 1 टीस्पून तेल घालून अगदी हाय फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत. वाटण आपलं छान भाजून झालं आहे, मात्र यामध्ये आपण आलं आणि लसूण भाजलेलं नाही आहे, ते आपण कच्चंच यामध्ये दळणार आहोत. या भाजीसाठी मी 200 ग्राम पनीर आणि 200 ग्राम मटार घेतलेले आहेत. वाटप करून घेतो आहे त्यासाठी आपण 1 टीस्पून तिखट मिरची पावडर, गरम मसाला, चिमूटभर हळद आणि त्याचबरोबर साधारण 1 टेबलस्पून काश्मीरी तिखट रंगासाठी घातलेलं आहे. वाटप आपलं तयार आहे. त्याचबरोबर 200 ग्राम मटारसुद्धा यासाठी मी घेतलेली आहे, तीसुद्धा रेडी आहे. मसाला परतताना तेलामध्ये साधारण 3 टेबलस्पूनच तेल मी आत्ता घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चिमूटभर काश्मीरी तिखट टाकलं तर रंग छान येतो भाजीला. त्यानंतर वाटण यामध्ये घालून मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये मटार घालायचे आहे. मटार घालून साधारण 5 मिनटं हे असं शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत, कारण पनीर जर आपण जास्त शिजवलं तर चिवट होतं. आता मी यामध्ये अर्धा टीस्पून कसुरी मेथी आणि पनीर ॲड केलं आहे. त्याचबरोबर 3-4 पनीरच्या तुकड्यांना छान किसल्यासारखं करून ते सुद्धा यामध्ये ॲड केलं आहे, त्यामुळे भाजीला एक छान टेक्स्चर येतं. आता साधारण अर्धा कप पाणी यामध्ये ॲड करून चवीनुसार मीठ, त्याचबरोबर आपल्याला 2 ते 3 मिनटं मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे. आत्ता यामध्ये आपण 1 टीस्पून गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं 1 टीस्पून बटर ॲड केलं आहे. त्याचबरोबर हवा असेल तर वरतून थोडंसं तेलावर चिमूटभर गरम मसाला आणि चिमूटभर लाल तिखट घालून याचा तडकासुद्धा आपण देऊ शकतो. यामुळे भाजी दिसायला सुंदर दिसते, वरती छान थोडासा तवंग येतो आणि चवसुद्धा वाढते. परंतु नको असेल तर तुम्ही हा जो आपण तडका दिला आहे तो टाळू शकता. सो आपली गरमागरम मटर पनीरची भाजी तयार झाली आहे. चपाती, भाकरी किंवा नुसत्या जिरा राईससोबतसुद्धा ही खूप अप्रतिम लागते. रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.